राज्यातील हजारो शिक्षण सेवकांच्या व्यथा राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि अन्यायकारक असलेलं शिक्षण सेवक हे पद रद्द करावं या मागणीसाठी शिक्षण सेवकांची राज्यस्तरीय शिक्षण परिषद घेणार असल्याची माहिती शिक्षण सेवक कृती समितीचे जावेद तांबोळी यांनी दिली आहे। रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृहात शिक्षण सेवक कृती समितीच्या वतीनं आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते। यावेळी समितीचे पदाधिकारी विजय पाटील, वसंत कदम, विवेक किल्लेदार, शिवाजी गाढवे आदी उपस्थित होते। राज्य सरकारने 2024 मध्ये राज्यातली सर्वात मोठी शिक्षक भरती केली आणि गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक भरतीसाठी संघर्ष करणाऱ्या अभियोग्यताधारकांना दिलासा दिला। मात्र हा दिलासा कुठेतरी तात्पुरता दिलासा होता असं मला वाटतं, कारण गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक भरती होण्यासाठी संघर्ष या अभियोग्यताधारकांनी केला। मात्र आजही तो संघर्ष त्यांचा संपलेला नाही, कारण अगदी तुटपुंजा मानधनावर या शिक्षण सेवकांना जवळजवळ 600-700 किलोमीटर दूर जिल्ह्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी काम करावं लागतं। त्याच पद्धतीनं आता 21,000 शिक्षण सेवकांपैकी जवळजवळ सर्व शिक्षण सेवकांचं वय जे आहे ते 35 पेक्षा जास्त आहे। त्यामुळे सेवा काळ जो आहे तो अगदी कमी सेवा काळ मिळतो आणि हे अगदी तुटपुंजा मानधनावर काम करणं म्हणजे शिक्षण सेवकाची आर्थिक पिळवणूक केल्यासारखा प्रकार आहे। म्हणून आम्ही आमच्या व्यथा मांडण्यासाठी राज्यस्तरीय शिक्षण परिषद जी आहे ती घेणार आहोत आणि या राज्यस्तरीय शिक्षण परिषदेला राज्याचे शिक्षण मंत्री आदरणीय दादाजी भुसे साहेब, त्यानंतर राज्याचे राज्य शिक्षण मंत्री डॉक्टर पंकज भोळे साहेब, राज्यातील अनेक नावाजलेले शिक्षण तज्ज्ञ आणि लोकप्रतिनिधी या शिक्षण परिषदेसाठी उपस्थित राहणार आहेत। आमची एकच मागणी आहे की शिक्षण सेवक कालावधी जो आहे तो रद्द करावा। जर रद्द करता येत नसेल तर तात्काळ मानधन वाढवावा आणि कालावधी कमी करावा अशी आमची मागणी आहे।